माणसाला साक्षर करणं सोपं आहे, पण त्याला सुसंस्कृत करणं हे खऱ्या अर्थाने आव्हानात्मक आहे. शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा साठा नव्हे, तर सुसंस्कृत पिढी घडवण्याची एक निरंतर प्रक्रिया आहे. याच विचारातून शांतीलाल मुथा फाउंडेशन व SCRTच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन हा उपक्रम केवळ एक शैक्षणिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक प्रेरणादायी प्रवास ठरत आहे. विद्यार्थ्यांना मूल्य विवेकाची शिदोरी देऊन उद्याचे जबाबदार नागरिक घडवणाऱ्या या प्रवासाची ही एक छोटीशी ओळख. ही आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आकेगव्हाण, केंद्र किराड, तालुका पालघर, जिल्हा पालघर. 1952 साली ही पाड्यावरची शाळा सुरू झाली. इयत्ता 1 ते 5वीच्या या शाळेत सध्या 48 विद्यार्थी शिकतात. आनंददायी शिक्षण घेत असताना तेवढेच खेळतात, बागडतात व दंगामस्तीही करतात. 7 पाड्यांची वस्ती मिळून ही आकेगव्हाण शाळा भरते. या शाळेत श्रीमती सुरेखा वाळुंजकर या इयत्ता 2री, 3री व 4थीच्या वर्ग शिक्षिका आहेत. त्या नियमितपणे इयत्ता 1 ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मूल्यवर्धनच्या तासिका घेतात. पूर्वी त्यांनी शांतीलाल मुथा फाउंडेशन व SCRT मार्फत संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणाने प्रभावित होऊन त्यांनी मूल्यवर्धन उपक्रमामध्ये अनेक उपक्रम घेतले. त्यातीलच एक म्हणजे प्रामाणिकपणाची पेटी. साक्षीदार नसताना विद्यार्थी त्यांना सापडलेल्या वस्तू, पैसे या पेटीत टाकतात. वर्ग नियम, शांतता, संकेत यामुळे मुलांना वर्गात ओरडण्याची गरजच पडत नाही. हा अनुभव खूप काही सांगून जाणारा होता. या अबोल, लाजऱ्या-बुजऱ्या मुलांना बोलके करण्यासाठी मूल्यवर्धन या पुस्तिकेतील गोष्टींचा खूप फायदा झाला. इयत्ता 2रीतील सुष्मितानेही गोष्ट सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला. एक शिकारी